विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता रद्द करा याकरिता संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडारा विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता रद्द करण्यात येऊन शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रद्द केलेली पदे पुन्हा भरण्यात यावी याकरिता संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना भंडारा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येवर आधारित संच मान्यता सुरू केल्यामुळे शाळेचे अनेक वर्ग व वर्ग तुकड्या कमी होऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही अतिरिक्त ठरवण्यात आली। तसेच शासनाच्या या संविधान विरोधी निर्णयामुळे अनेक मराठी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। परिणामी तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार उभी राहणार आहे। त्यामुळे संच मान्यतेकरिता विद्यार्थी संख्येची अट व निकष शिक्षण विभागाने रद्द करून संच मान्यतेचे परिपत्रक मागे घेण्यात यावे। तसेच शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या एका परिपत्रकाद्वारे सीडीतील महाविद्यालयातील चतुर्थ श्रेणी शिपाई, प्रयोगशाळा मदतनीस, सफाई कर्मचारी इत्यादी कर्मचाऱ्यांची सर्व पदे निरस्त रद्द केलेली आहेत। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सर्व पदे रद्द केल्यामुळे शाळा कॉलेज कशा चालवाव्यात हा गहन प्रश्न शाळा महाविद्यालयासमोर निर्माण झाला आहे। त्यामुळे रद्द करण्यात आलेली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पूर्ण नव्याने सुरू करण्यात यावी व सदरचे परिपत्रक रद्द करण्यात यावे। कल्याणकारी राज्यात प्रत्येकाला शिक्षण देणे शासनाची जबाबदारी व कर्तव्य आहे। जनतेचे हे अधिकार शासन हिरावून घेऊ शकत नाही। या निर्णयामुळे अनेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत। हे संविधान विरोधी कृत्य आहे। संच मान्यतेचे विद्यार्थी संख्येचे निकष अटी दूर करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पूर्ण बंद केलेली पदे पूर्ववत सुरू करण्यात यावी व उपरोक्त दोन्ही परिपत्रक रद्द करण्यात यावे। निवेदन देताना संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, साहित्यिक अमृत बनसोड, ज्ञानचंद जांभूळकर, चंद्रशेखर खोब्रागडे, अजयराव चिसामे, आसिफ बागडे, सदानंद इल्मे, वामनराव गोंधळे, दिलीप वानखेडे, इंजिनियर रूपचंद रामटेकी, श्रीकृष्ण पडोळे, विश्वनाथ नंदागवळी, बंडू फुलझेले, डॉक्टर रवींद्र जनबंधू, हंसराज वैद्य, संजीव भांबोरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। आज आपण जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना निवेदन दिलं शैक्षणिक क्षेत्रातील संच मान्यतेबाबत। तर त्या शैक्षणिक संच मान्यता आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मी अमृत बनसोड, संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्याचे मी सदस्य आहे। आणि महाराष्ट्र शासनाने ही संच मान्यता सुरू केलेली आहे ती फारच त्याला कठोर संच मान्यता आहे। म्हणजे अगोदर काय होते, शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये कितीही विद्यार्थी असले तरी तो वर्ग टिकून राहत होता आणि तिथले शिक्षक टिकून राहत होते। परंतु आता कमीत कमी 20 विद्यार्थी पाहिजेत, अदरवाईज त्याला तो शिक्षक जिच्या शाळेत असेल तो अतिरिक्त ठरेल आणि मग त्याचे समायोजन केंद्र जेव्हा केव्हा होईल तेव्हा नंतर होईल। तर अशा प्रकारे संच मान्यतेमुळे बऱ्याचशा शाळेतील, माध्यमिक शाळेतील, उच्च माध्यमिक शाळेतील तुकड्या तुटलेल्या आहेत आणि वर्गही कमी झालेले आहेत। विशेषतः मराठी जे शाळा आहेत त्या मराठी शाळा तर आता दबघायला आलेल्या आहेत, बऱ्याच शाळा तर बंदही झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येच्या आधारावर जी संच मान्यता होत आहे, ही विद्यार्थी संख्येच्या आधारावर संच मान्यता जी होत आहे ती विद्यार्थ्याच्या ज्या अटी आहेत किंवा शर्ती आहेत त्या शिथिल करण्यात यावं, किंबहुना त्या विद्यार्थ्याची संख्येचीच अट ठेवू नये आणि नंतरच संच मान्यता देण्यावर आहे, जेणेकरून तो विद्यार्थी बरोबर राहतील आणि शिक्षक अतिरिक्त होणार नाही आणि त्याचे समायोजन करण्याची शासनावर पाठी येणार नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की चतुर्थ श्रेणी प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक विभागामध्ये चतुर्थ श्रेणी कमी असतात, शिपाईशिवाय कुठंच काम होऊ शकत नाही। परंतु शालेय शिक्षण विभागाने मुद्दाम शाळेच्या शिक्षकासाठी, शाळेसाठी, मग ते माध्यमिक शाळा असो की कनिष्ठ महाविद्यालय असो की महाविद्यालय असो, इथे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत
उदाहरणार्थ शिपाई, लेबॉरेटरी अटेंडन्स, त्याला सफाई कामगार वगैरे 5-6 प्रकारचे हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत, क्लास म्हणतो आपण त्याला. हे कर्मचारी आता शासनाने बंद केलेले आहेत. आता जे आहेत ते रिटायर होईपर्यंत राहतील, परंतु जे पदं खाली झाले आहेत ते आता भरता येणार नाही आणि ते पद शासनाने लॅप्स केली आहे. म्हणजे शिपायाशिवाय कुठलीही आस्थापना कशी चालू शकेल, म्हणून शिपाई महत्त्वाचे आहे. आणि जे सायन्स कॉलेज आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत, सायन्स माध्यमिक आहेत, त्यांना अटेंडन्सशिवाय, लेबॉरेटरी अटेंडन्सशिवाय काही होऊ शकत नाही आणि म्हणून ते अटेंडन्ससुद्धा आवश्यक आहेत. हे दोन्ही क्लास 4ची पदं आहेत, तर हे दोन्ही शासनाने बंद केलेले आहेत, हे म्हणजे रद्दच केलेले आहेत. तर आपली अशी मागणी आहे की कुठली आस्थापना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याशिवाय चालू शकत नाही. म्हणून शासनाचा हा जो GR आहे, हा जो हे जे परिपत्रक आहे, ते परिपत्रक शासनाने मागे घ्यावे आणि पूर्ववत जे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे पदे आहे ते पूर्व सुरू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी आम्ही आज संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारीच्या मार्फत शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभागाला दिलेली आहे. मी संजीव भांबोरे, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा.